तर नाही का आपण सध्या आपल्या गावी आलेलो आहे. तर आता आपण फुलं घेतलेले आहेत. आता आम्ही चाललेलो आहे गणपती आणण्यासाठी. जरा असं नाही अजून नको अजून नको करू तुझ्या केळ बघू सफरचंद बघू. आम्हाला गाठायचंय कारण तर तो नसल्यामुळे काय मजा येत नाही आम्हाला. तर नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र सगळ्यांना. आपण चाललेलो आहे गावी कारण आपल्याला बसवायचं आहे गणपती. सध्या आपण शिर्डी विमानतळाचा जो रनवे तिथं आहेत मी तुम्हाला दाखवतो बघा. आणि जसं काल जायचं होतं पण काल जाता नाही आलं. काल नाईट ड्युटी असल्यामुळं आपण ड्युटी करून सगळं चाललेलो आहे. आता 8 वाजले साधारणतः. आपल्याला 9:30-9:30च्या आसपास आपला टाईम होईल तिथं. मी तुम्हाला आज गणेश चतुर्थी पहिली गोष्ट तर अशी का आवाज गाड्या चालू असल्यामुळे आवाज तुम्हाला येणार नाही काय नाही. आपण सध्या 3 दिवस घरीच असणार आहे कारण गणपती बसवायचा आहे. फुल मजा असणार आहे. मी तुम्हाला आज दिवसभराचा आज मी तुम्हाला आहे ना सगळं दाखवतो. गणपती कसे, किती साईज आहे, किती मोठे आहेत, कितीपर्यंत आहे, काय सगळे. तसं पाहायला गेलं तर गणपतीची ना किंमत नाही करायला पाहिजे बरं का. तरी पण मी तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावर किती कसे काय. चला आपण भेटू. तर आता आपण आलेलो आहे घरी. मी तुम्हाला दाखवतो आपलं. तर नाही का आपण सध्या आपल्या गावी आलेलो आहे. आणि दुसरी गोष्ट अशी मी तुम्हाला घर पण दाखवलं. आता इथून पुढं आता मला जरा आंघोळ वगैरे सगळं करून फ्रेश वगैरे होऊन देऊ सगळं करून मला अकोला जाऊन गणपती घेऊन येतो. आणि मग तुम्हाला तिथे गेलो तर मग तुम्हाला तिथले पण दाखवतो गणपती कसे काय. तर आपण आलेलो आहे दीपकच्या वावरामध्ये फुलं तोडण्यासाठी कारण गणपतीला मला कारण नाही म्हणे की गणपतीला माळ करायला लागेल त्यामुळे थोडे फुलं वगैरे घेऊन ये. मी आलो फुलं न्यायला. हा बघा हा शेवंतीचा बाग आहे फुलांचा वगैरे नाही का. तर त्याला फोन केला म्हटलं बाबा अरे फुलं पाहिजे ते फुलं भेटलं का. तो म्हटलं हाय ये. तर मी आले. आता आपण जाऊ त्याच्याकडं. हो तो तर म्हटलं तोडून ये तर नेऊ नाही तर तो म्हणत तिकून ने तोडून. आपण तर काय ते काय फुलं येणार नाही. आपण आपल्या हातानं तोडूनच नेऊ. जाऊ त्याच्याकडं. तर आता आपण फुलं घेतलेले आहेत भरपूर आहे. मागं पण टाळ्या वगैरे भरपूर आहेत. फायनली आवला गणपती तर डेकोरेशन सगळं झालेलं आहे. आता आपण जाऊ गणपती घेण्यासाठी अकोल्याला. फक्त बस मित्र दीपक येतोय म्हणून थांबलोय मी. तो झाला की आपण लगेच निघूया. आता आम्ही चाललेलो आहे गणपती आणण्यासाठी. तिथे गेलो का तुम्हाला दाखवतो गणपती केवढे काय काय रेंजचे किती मोठे काय कितीपर्यंत आहे.
तर आपण आलेलो आहे आता इकडं गणपती बघण्यासाठी. तर आपण बघू नाही का, जास्त करून मला तर वाटतंय भरपूर गर्दी आहे. तुम्ही बघा एवढी गर्दी आहे अफाट का जेणेकरून त्याला काही लिमिट नाही काय नाही. त्याच्यामध्ये पाऊस एक तर येऊ राहिलाय. कोणती काय पण किती पर्यंत? तुला तुला काळजी नको करू तू. तू पूर्ण याच्यामध्ये काळजी नको करू तुझ्या. तू खूप सुंदर आहे. मास्तर आहे तू. मास्तर आहे गाव. अरे खरंच अरे आम्ही कामाला सोबत आहे. माहिती आहे मी आहे ना असं करायला इथं. याला आहे ना चमन चकट. अरे आधी ते गणपती वर ठेवायचे ना. तिकडे आहे का? चंदू आनंद ते आहे ना इथं. इथे म्हणजे पाहिजेच आहे गणपती. गणपतीची काय प्राइस आहे? दोन. हा हा. सहाशे म्हटलं. अरे 500 ते कमी वरती वाढतो. नाही 450 बोललो. 450 गेला ना त्याच्या कागद घाला. देऊ नका लगेच ठेवा. ताकद घाला ना आम्हाला आज लेवी नाहीये. पुढे का आपण बस थोडा सायला ठेवा. तो साय मी येतो. ओंकार पाचपुते. हा पाचपुते करा. साईडला ठेवा मी येतो. शेवटी आपण संपत आले सर. यांची काय रेट नको विचारू. आपण काय करू आता. काय करू माहिती का? केळं बघू, सफरचंद बघू, एखाद्या एक लाल फळं बघू. तर त्या गणपतीला बघून आत राहायला नाही का दिसत नाही म्हणून गणपती घेतो आपण निघून पुढं. आता सफरचंद घ्यावं लागेल ना. एक फुट असं ना ते पण एक फुट असणार गणपती. नाही तू केला चॉईस. तू मी नाही केला. माझा काय गणपती छोटा घेतला मोठा घेतला काय. गणपती कोणता घ्या. गणपतीचे पण कसं आहे आपलं उगाच ते. तरी आपण याला नाही आलो नाही. आता झालं ना. आता घेतलं सगळं. आता घाला आता नाही बघायचं. गण व्हिडिओ आले मग गण पाहिजे पण व्हिडिओ आला सगळं. आता काय नाही बघ. केळ सफरचंद बघू थोडे. छोट गणपती 30 रुपयाचा आहे हा. गणपती 50 रुपयाचा ना. घेऊन जा ना. कोणता घेतला देवारा होईल ना याला झाकायला. आता फक्त काय बघत केळ बघायचे. केळ बघायचे. सफरचंद बघायचे. काही दिले मावशी पण 500 चाल ना. ये उचला जे खालची पण गेले 500 लागला. गेले पहिले 500. हा द्या 700 द्या. चला सफरचंद काही बारकाले गेले 500 गेले सगळेच गेले. हा धन्यवाद. 100 रुपये किलो 120 रुपये.
100 तिला 100 नाही दीपा 100 रुपये किलो. थोडं कच्चं घ्या ना मावशी. तर नाही का आता आम्ही केळं घेतलेले, सफरचंद सुद्धा घेतलेले. आता हे पहिले तिकीट होतो, तिकीट ठेवल्यानंतर मग गणपती घेतो. आता हा म्हणतोय का थोडं फिरायचंय. आता मला तर उपास आहे, मला काय खाता आलं नाही, याला काय ते खायला घालतो आता पहिलं. मग गणपती वगैरे घातल्यानंतर जाऊ. हा बिंदा भेटला इथं. हा बिन काय म्हणतो बॉडी एकदम झाली का? बॉडी बिडी झाली ना. मग मी त्यात कधी 6-7 महिने होतात. आणि मग काय स्टेटस वगैरे दिसलं ना. बाईनं लग्न केलं, आम्हाला सांगितलं नाही काय नाही. तर आता आम्ही ना लस्सी वगैरे पिऊन सगळं झालेलं आहे. आता आम्ही गणपती घेतो आणि गणपती घेतल्यानंतर आता पहिलं घरी निघतो. कारण आज पहिली गोष्ट अमोल का जायचंय ना दीपा. अमोल पहिला अमोल गाठायचंय. कारण तर तो नसल्यामुळे काय मजा येत नाही आम्हाला. तो असला तरच मजा आहे. ताई ठीक ऐक ना, आपल्या गणपती पाचपुत्या नाव फडके ना आपलं फडक आडवं. फायनली आपण गणपती घेतलेला आहे आणि आता आपण गणपती घेऊन पटकन घरी निघू. कारण जर टाइम जर निघून गेला तर काय चुकी माझ्या नाही बसवलं. नंतर गर्दी पण भरपूर आहे. कारण आता आत हळूहळू आल्यामुळे ना भरपूर गर्दी वाढलेली त्याची. निघून जाऊ आता पटापट निघून जाऊ आपण. आता मी तुम्हाला घरी गेलो का मग तिकड दाखवतो सजावट कशी केली काय केली. झालं का? जाऊ का? आपण आता आहे ना गणपती पण आणलेला आहे. आपलं डेकोरेशन पण झालेलं आहे. आता आपण काय करू, गणपती सगळं बसवून घेऊ आणि जे काय असेल तर विधी मार्ग असेल तर पहिला पूर्ण करून घेऊ आणि मग मी तुम्हाला पुढचं दाखवतो की गणपती कसं आपण बसवला आहे. बसू ना. गणपती बाप्पा इकडून ना. आणि त्या आता नवीन गणपती आणला नाही इथं पण खाली चरणापाशी बाबा आता मदत कर मोठा कर म्हणजे लवकर म्हणजे मी लगेच निवड.
तर हा होता आपला आज दिवसभराचा गणपती चतुर्थीचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्यासाठी मी एक सरप्राईज आणलेलं आहे, म्हणजे जेणेकरून मला ती घरात मला ती लावायचंच होतं, तर मी तुम्हाला ते दाखवतो. पण जर तुम्हाला आज दिवसभराचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि पुन्हा असा मी उद्या एक नवीन ब्लॉग घेऊन येईन, तुम्हाला तो आवडेलच असे मला वाटतं. वाटतं काय म्हणजे वाटणारच आहे, कारण आज दिवसभराचा ब्लॉग चांगला झाला आपला. तर मग आजचा ब्लॉग इथंच संपलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.